राष्ट्रवादीच्या नेत्यांची शनिवारी मुंबईत बैठक पार पडली। गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ नेत्यांमध्ये वाढलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची ठरली। नेत्यांमध्ये वाढलेला विसंवाद आणि निवडणूक आयोगाच्या नोटिशीवर या बैठकीमध्ये काय मंथन झालं पाहूयात। पार्थ पवार यांच्या वरळीतील निवासस्थानी राष्ट्रवादीच्या नेत्यांची तातडीची बैठक बोलवण्यात आली होती। पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली। मागील काही दिवसात राष्ट्रवादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे विरुद्ध सुनेत्रा पवार, पार्थ पवार असे दोन गट पडल्याचं अनेकदा बोललं गेलं। या अंतर्गत वादावर शनिवारच्या बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। आगामी काळात लोकांमध्ये जायचं, निवडणुका लागतील त्यामुळे आपले वाद होणार नाही याची काळजी घ्या आणि लोकांसमोर जा अशी भूमिका बैठकीत मांडण्यात आल्याचं कळतंय। आम्ही एक व्यापक अर्थाने पक्षाच्या संघटनेच्या पुढच्या मजबूतीच्या दृष्टिकोनातून अनेक पातळ्यांच्यावरती त्या ठिकाणी चर्चा केली आणि मग तशाच पद्धतीचा एक आराखडा तयार आम्ही करू, त्याच्याबद्दलची सुद्धा पुन्हा एकदा चर्चा करू आणि मग सविस्तरपणाने त्याची अंमलबजावणी करत अगदी विदर्भ असेल, पूर्व पश्चिम, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई शहर या सगळ्या संदर्भामध्ये संघटनात्मक गती त्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही कामाला लागणार आहोत। राष्ट्रवादीचे माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली। सिंग यांनी पक्षविरोधी कारवाई केल्याचं मत बैठकीत नेत्यांनी व्यक्त केलं। त्यामुळे लवकरच त्यांच्यावर पक्षाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे। पक्षात काही अडचण असेल तर वरिष्ठांना थेट सांगा, अशा पद्धतीनं आयोगाला पत्र लिहिणं योग्य नसल्याचं नेत्यांनी स्पष्ट केलं। सच्चिदानंद यांच्या पत्राला लवकरच पक्षाकडून उत्तर दिलं जाणार आहे। या संदर्भामध्ये सुद्धा आमची कायदेशीर सल्ला घेऊन सच्चिदानंद यांच्या विरोधामध्ये जी काय कारवाई करायची असेल पक्षाच्या संदर्भामध्ये ती कारवाई त्या ठिकाणी करण्याचं आम्ही एकमताने ठरवलेलं। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमधील वाढता विसंवाद आणि अंतर्गत कलह अनेकदा समोर आलाय। याची चर्चा माध्यमांमध्ये सुरू असतानाच ही बैठक झाली। विशेष म्हणजे बुधवारी पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यात बैठक झाल्यावर शनिवारी तातडीनं बैठक आयोजित करण्यात आल्यानं वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत। त्यामुळे भविष्यात पक्षात काही मोठे बदल होतील का आणि काही राजकीय समीकरणं बदलतील का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सीमा आढे, झी 24 तास, मुंबई।